श्री स्वामी समर्थ सर्वांना. आमची चालली सकाळ सकाळ स्कूलमध्ये जायची तयारी. आणि आद्विक आमचा हा पट्ट्या त्यात बाबीच्या आधी जायला मागतो आणि मला तिचं काहीच आवरून देत नाही. मांडीवर येऊन बसला कसं तिला शूज घालणार आणि काहीच करून देत नाही. पहिलं मला घे आणि खाली घेऊन जा असं म्हणतो. तर तिला सोडवलं, वरती आले आणि भाजी कमी पडली होती टिफिनपुरतीच भाजी झाली. सो आम्ही आमच्या तिघींसाठी दुसरी भाजी बनवली. बनवून झाल्यानंतर खूप पसारा पडला होता किचनमध्ये. सो तो भाजी झाल्याशिवाय तर काय आवरता येणार नाही. तोपर्यंत मी भांडी धुवून घेतली आणि इकडे भाजी शिजते. तोपर्यंत भाजी झाल्यानंतर किचन वगैरे आवरून झालं. अद्विकचं चाललं आहे खेळणं. किचनमधलं सगळं आवरून वगैरे मी इकडे आले आणि याचं चाललेलं आहे खेळायचं. खाली गेला होता तो, खूप वेळ खेळला आणि त्याला आता आंघोळ घालून परत तो झोपायचं आहे. रोज मंदिरामध्ये 1 राऊंड मारावा लागतो सरांना न चुकता. त्याने लक्षातच ठेवलेले. ही पोरगी आली दुपारी स्कूलमधून, तोपर्यंत हा उठून बसला झोपेतून. आणि तिचं काय चाललेलं आहे, सगळ्या घरात ते पसारा केलेला आहे तिने. घरातून स्कूलमधून आली ना, सगळं घरभर पसारा करते. या दोघांची मस्ती चालू होते. मला एवढी झोप येते ना दुपारची. तर माझं काम लवकर जर आवरलं, हा झोपला तर मी त्याच्याजवळ झोपते आणि ती येते 1:15 आणि ती आली की आमच्या दोघांना उठवते. आणि उठवल्याशिवाय तर तिचं काही आलं की पहिलं अद्विकला तिला बघायचं असतं. कितीही गाढ झोपलेला असला तरी ती उठवते त्याला. आणि या दोघांची भांडणं सारखी व्हायला लागलीत आता एकाच गोष्टीवरून. तिने काही घेतलं तर ह्याला पण तेच हवं असतं आणि एवढा ओरडतो ना. आणि शांत करण्यासाठी त्याला आणले वेफर्स आणि तो झाला शांत काय, तो खूप आगाव झालेला आहे. दे करून दिदीला कन्व्हिन्स करतोय. आणि ह्या एका बॉटलीवर त्या दोघांचं किती वेळ वाद चाललेला आहे. आणि दिवसभर आम्हाला असंच ह्याला नादवावं लागतं, खेळवावं लागतं आणि खूप लक्ष ठेवावं लागतं. का तर तो कुठेही चढतो, काहीही करतो, काय करेल त्याचा नेम नाही. 3 वाजलेले आहेत आणि ह्याला जायचं आहे खाली. मी त्याला एवढं नादवलं पण नाहीच, हट्टी आहे खूप. मला खालीच जायचं आहे म्हणून तोंडातून जे खाल्लेलं ते पण थुकून दिलं आणि म्हणतो की चल खाली. पण मी इग्नोर करते आहे, पण तो ऐकत नाही आहे. एवढा त्याचा आवाज मोठा आहे ना की सांगायलाच नको. खूप मोठ्याने रडतो. तो म्हणत नाही की चल जाऊ असं म्हणत नाही. तो डायरेक्ट रडायला सुरुवात करतो की चल जायचं आहे म्हणून. खाली बघतो आणि रडायला सुरुवात करतो. कुठून आवाज आला लहान मुलांचा लगेच तिकडे बघतो आणि चल म्हणतो खाली आहे पाणी आणि पाण्यात त्याला खेळायचं असतं. 4 वाजता आजी आजोबांसोबत ते दोघंजण गेले होते बाहेर फिरायला. आणि आल्यानंतर यांनी काय आणलं होतं, त्याला आद्विक खूप घाबरत होता. ते बघून तो सारखा रडायचा आणि ही सारखीच कुठून ते आणून त्याला घाबरत होती. खूप रडला तो. आणि जेवण चाललेलं होतं तर ह्याने इकडे पसारा सगळा करून ठेवलेला. खूपच खटपट आहे. हे मी कपाट रोजच आवरायचं म्हणून मी आता तसंच कोंबलं होतं आणि तसं बरं वाटत नाही. पण मी सगळ्यात घड्या घालून ठेवलेलं, त्यांनी परत सगळं हे असं करून टाकलं. कपाट जर चुकून उघडं ठेवलं तर हा असा करतो. सगळ्या माझ्या साड्या काढून टाकतो, तिचे कपडे काढून टाकतो आणि घरभर फिरतो. खूप हट्टी आणि आगाव झालेला आहे हा. खूप त्रास देतो. ह्याला चटुरपुटूर असं खायला लागतं लहान मुलांना. खायच्या नावाने बोंब असते. काही खायला म्हणलं तर नको. पण हे कुरकुरे चपाती चारत होते तर नको तोंडातून काढत होता. आणि हे मी त्याला काय दिलं कुरकुरे तर लगेचच तो मागायला लागला. संपलं की म्हणायचा दे. नाही दिलं तर असा ओरडतो कर्कश. कान बधीर होतील हे कर द्यायचे, एवढा ओरडतो. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला. बाय.